लग्नाचा दिवस आणि वर्ल्ड कपची फायनल वेगळं नसतं. एक हुरूर असते, कसं होणार काय होणार सगळं प्लॅनिंग सगळं केलेलं असतं, परंतु मनामध्ये एक हुरूर असते आणि त्याच्यामध्येच मजा आहे. म्हणजे मला डायरेक्ट सचिन तेंडुलकर आठवतो आणि प्रशांत दामलेसुद्धा आठवतो. का तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकर म्हणला इतक्या मॅचेस जरी खेळल्या तरी जेव्हा अशी महत्त्वाची मॅच येते तेव्हा पोटामध्ये गुरगुर होते, पण ती चांगली असते. प्रशांत दामलेसुद्धा म्हणतो की 10,000 प्रयोग जरी मी केलेलं असलं तरी एंट्री टाकायच्या अगोदर जेव्हा मी विंगेत उभा असतो तेव्हा पोटात गुरगुर होते आणि ती चांगली असते. ही गुरगुरमध्ये फरक काय असतो, मी पूर्वी ही कथा तुम्हाला सांगितलेली आहे की संकट आणि संधी अशी ही कथा आहे की जर तुम्ही तयारी केलेली नसली तर तुम्हाला असा सामना, असं स्टेज, असं वातावरण, असं दडपण हे संकट वाटायला लागतं. आणि ज्या वेळेला तुम्ही सगळी तयारी केलेली असते तेव्हा तीच गोष्ट तुम्हाला संधी वाटायला लागते. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, भारतीय संघाकरता अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ही संकट वाटत नाही आहे, संधी वाटते आहे. मित्र आहेत काही खूप वेगवेगळ्या ठिकाणून आलेत, मी सांगून तुम्हाला पटणार नाही. एक सेकंद, नाव सांग आणि कुठनं आलाय? मी संग्राम देशमुख, मी वॉशिंग्टन, मी ओरिजिनली मुंबईचा आणि आता DC वरनं आलोय मॅच बघायला. तुझं काय नाव? डॉक्टर सचिन वांगीकर, मी सोलापूरहून आलोय. क्या बात आहे. काय इथे क्लिनिक सोडून कुठं फिरताय डॉक्टर? कुठलं नसतंच ऑपरेशन करायला आला, कारण ही संधी परत मिळणार नाही, अजून 10-12 वर्ष थांबावं. बरोबर बरोबर. तू कुठनं आलायस रे? मी डॉक्टर निनाद नागने, मी सोलापूरहून आलोय. बघा काय कामधंदे सोडून आता लगेच म्हणतील रविवार आहे क्लिनिक बंदच असतं वगैरे, असं काही नाही. बघा कारण आहे का. तू काय रे? मी अमित मुजुमदार, अहमदाबादलाच राहतो पण प्रॉपर सोलापूरचा आहे. प्रॉपर सोलापूरचं इथं जरा जास्तीची मेजॉरिटी आहे, जास्तीची. आणि तुझं काय? मी अमोल फुलंबरकर, मूळचा नागपूरचा आणि सध्या वॉशिंग्टन DCला असतो. वॉशिंग्टन DCहून लोक मॅच बघायला आली आहेत, सोलापूरहून लोक मॅच बघायला आली आहेत. याला म्हणतात क्रिकेट प्रेम. पण मला खरं सांग, पगडी गँगमध्ये तुम्ही असता, मला कल्पना आहे आपली भेट पण तशी झाली होती. पगडी गँग DCची फार डेंजर आहे. पगडी बिगडी घालून मॅचच्या इथं हजर होते. ही मोठी गँग आहे आणि प्रेमळ गँग आहे, सगळे आपल्या C+ ब्लड ग्रुपचे आहेत. पण काय रे, ही वर्ल्ड कप फायनल म्हणल्यानंतर हुरूर लागते, काय होणार काय नाही. नाही, प्रचंड हुरूर लागते. आणि काल रात्रभर आम्ही झोपलेलो नाही आहे, आम्ही डिस्कस करतोय की काय होणार आहे, कसं होणार आहे. तो म्हणतो की विराटने खेळायला पाहिजे, मी म्हणतोय की रोहितने खेळायला पाहिजे. आणि कोणी रोहितने घातलेली जर्सी दिसली की बरं वाटतं. सो लेट्स होप की आज रोहित शर्मा विल प्ले अ बिग इनिंग्स. मागच्या सेमीफायनलच्या वेळेला मी सकाळी असाच ब्लॉग केला होता की खेळाडूंना झोप येत असेल का. ॲक्च्युली गंमत अशी आहे, खेळाडू मनाने कणखर असतात, हुरूर त्यांना असते, झोप लागते, मध्येच जाग येते, मी काय करणार आहे, कसा खेळणार आहे, काय करणार आहे वगैरे, परत ते शांत झोपतात. खरी गोची आपल्या फॅन्सची होते. फॅन्सची झोप जास्त उडते ना. येस, काल रात्रभर माझ्या स्वप्नात तो तिकडचा आवाज, म्हणजे मी अजून ते स्टेडियम पाहिलं पण नाही, पण मला असं स्टेडियममध्ये असल्यासारखं वाटत होतं. आणि मध्येच झोपून उठून असं अरे आपण कुठे आहोत एक्झॅक्टली. आणि ती जी विलक्षण जी हे लागलेली आहे ना, ओढ लागलेली आहे. बोलत नाही हा स्टेडियम मध्ये कॅटरीना कैफ बरोबर मी शेजारी मांडीला मांडलेलो मॅच होतं, असं सगळं मनात आहे. स्वप्न म्हणजे काय क्रिकेट पुरतं थांबत नाही. डॉक्टर काय 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 म्हणशील? नाही, काल आम्ही गाडी ट्रॅव्हल करून आलोय कारमध्ये, तेही आमचं डिस्कशन तेच आहे की मॅचमध्ये काय होईल काय नाही. आणि रेसलेसच आहेत गेली 2-3 दिवस झाला. तुम्ही ऐकताय का? ड्राईव्ह करून आलेत, ड्राईव्ह करून. का तर सगळ्या गाड्या फुल आहेत. आम्ही इथं आता अतिथी नावाच्या हॉटेलमध्ये मी राहिलेलो आहे, सगळी हॉटेल्स पण फुल आहेत, त्यामुळे ती मजा आहे. माहोल काय आहे इथला? माहोल खूप जबरदस्त आहे सर. सेमीफायनलला गेल्यापासून काही विचारच नाही, लोक झोपत नाही आहेत की फायनल कधी येते आणि कधी जिंकणार आहे आपण आणि कधी ट्रॉफी उचलणार आहे. फक्त आणि फक्त रोहित शर्माला ट्रॉफी उचलताना पाहिजे आहे. काय रे अहमदाबाद रहिवासी, एवढी रविवारची वाट पाहिली होती का कधी? यस, नक्की पाहिली होती सर. आम्हाला विश्वास होता की आपण फायनलमध्ये येऊ आणि 2011 प्रमाणे आता रोहित शर्मासुद्धा ती ट्रॉफी उचलेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि ह्याच विश्वासाने आज आम्ही मॅच बघू. काय गंमत आहे बघा, म्हणजे सगळ्यांना तेच वाटतंय की मॅचचं काय होणार, मॅचचं काय होणार. म्हणून मला एवढंच वाटतं की जास्त प्रेशर घ्यायला नको, प्रेशर खेळाडू घेतील आणि त्या प्रेशर खाली कसं चांगलं खेळायचं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे अजिबात चिंता करायची गरज नाही. ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणा सगळेजण. बस, त्यामुळे खेळाडू चांगलेच खेळणार आहेत. भारतीय संघ मस्त सामना खेळणार आहे. दडपण जुगारून बिंदास बेधडक सामना खेळण्याकरताच मंत्र जो आहे तो आपला कॅप्टन रोहित शर्मानी दिलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा तो स्वतः लीड बाय एक्झाम्पलनी करून देतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज बघता
धमाल मॅच होणार आहे. त्याचा आनंद फक्त आम्ही थोडंसं ग्राउंडवरनं बघणार आहोत, तुम्ही टी व्हीवरनं बघणार. तसा फरक काही नाही आहे विशेष. मला माहिती आहे तुम्ही जळणार आहात, हे सांगून तुम्ही जळणार आहात, पण थोडी मजा व्हायला पाहिजे ना. त्यामुळे ऑल इज वेल, सगळेजणांनी मॅच एन्जॉय करा. आणि आज खरोखर जर कोणाला भारताच्या रस्त्यावरनं रमतगमत चालायचं असेल तर ज्यांना क्रिकेट आवडत नाही त्यांनी तोही हौस आज पूर्ण करून घ्यावी. याचं कारण आज बाहेर घराच्या कोणी पडणार नाही, आम्ही ग्राउंडला चिकटणार, तुम्ही टी व्हीला चिकटा. त्यामुळे सगळे क्रिकेट एन्जॉय करूयात. बाय बाय. गो इंडिया. गो इंडिया. इंडिया.